साहजिकच मुंबईतल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं मुसळधार पावसामुळे मुंबईतले रस्ते हे पाण्यानं ब्लॉक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। दिवसभर मुंबईमध्ये पाऊस कोसळला। मुंबईतल्या काही भागामध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे, मात्र काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसला आणि या पावसामुळे मुंबईतले रस्ते जे आहेत ते कशा पद्धतीनं तुंबले ते आपण एका बाजूला पाहताय। मुंबईतल्या रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि या ठिकाणी पंप लावून हे पाणी काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं होतं, मात्र हे पाणी काढताना कर्मचारी सुद्धा हैराण झालेले होते। काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला आहे। मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। हे साचलेलं पाणी पंपानं काढणारे कर्मचारी सुद्धा हैराण झाले। महत्त्वाची आणि मोठी बातमी, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सलग मुंबईमध्ये पाऊस पडतोय। मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतल्याचा दावा पालिकेने केलेला होता, मात्र पालिकेचा हा दावा फोल ठरलेला आहे। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, पालिकेने एक दावा केलेला होता पावसाळा सुरू होण्यापूर्वी की आम्ही सर्वतोपरी सज्ज आहोत, कुठेही पाणी तुंबणार नाही, साचणार नाही याची खबरदारी घेतली गेली आहे। मात्र 3 दिवस पाऊस पडतोय मुंबईमध्ये सलग। आज मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्याच्यामुळे मुंबईतले रस्ते हे तुंबलेले पाहायला मिळतात। अगदी बरोबर आहे। मुंबई महापालिकेनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांगितलं होतं की यावर्षी मुंबईत कुठेही पाणी तुंबणार नाही आणि आम्ही सर्वतोपरी तयारी केलेली आहे। परंतु गेल्या 3 दिवसापासून आपण बघतोय मुंबईत सारखा सततधार पाऊस पडत आहे। परंतु या पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईच्या पालिका अधिकाऱ्यांना थोडासा दिलासा देणारा असा आहे की हा पाऊस जो पडतोय तो तासभर पडल्यानंतर थोडी विश्रांती घेतो, परंतु त्यावेळेस त्या पाण्याचा निचरा होतो। परंतु आज संध्याकाळनंतर जो 4 वाजल्यानंतर जो पाऊस पडला होता तो सततधार पाऊस होता, त्यामुळे बहुतांश मुंबईतल्या सखल भागात पाणी भरलेलं होतं। आपण दृश्यामध्ये बघू शकतो की हे जे पाणी साचलेलं आहे ते मुंबईतला सर्वात व्यस्त असलेला LBS रोड आहे। त्या रोडवर भांडूपमध्ये अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं होतं। वरतून पाऊस पडत होता। पाऊस सरल्यानंतर सुद्धा पाणी लवकर जायला तयार नव्हतं। तिथे पंप सुद्धा लावलेले आहेत पालिकेने, परंतु ते पंप चालवणारे सुद्धा हतबल झालेले होते। पाण्याचा निचरा व्यवस्थित तऱ्हेने होत नसल्यामुळे हे पाणी साचत होतं। तर आज रविवारचा दिवस होता। मुंबईकरांना हवामान खात्याने इशारा दिला होता मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून आज मुंबईच्या घरात बसण्यास पसंत केलं। त्यामुळे मुंबईकरांना कुठल्याही पावसाच्या या परिस्थितीला तोंड देण्याचा सामना करण्याचा पडलं नाहीये। परंतु सर्वत्र बघितलं तर मुंबईतल्या सखल भागामध्ये मग घाटकोपर LBS रोड असो किंवा चेंबूर शेल कॉलनी असो, टिळक नगर असो, या बहुतांश भागामध्ये मात्र पाणी भरलेलंच होतं। एकंदरीत जो पालिकेने दावा केला होता तो पहिल्या या 3 दिवसाच्या पावसातच फोल ठरलेला दिसतो। नक्कीच धन्यवाद मनोज, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। 3 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे आणि आता भांडूपमधल्या या परिसरामध्ये अशा पद्धतीनं पाणी जे ते रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। रस्ते जे ते तुंबल्याचं पाहायला मिळतंय।